होण्यातला नाही तो रस्ता. पुरा होणार नाही, झाला तरी काय तिची अवस्था आहे ती येऊन बघा एकदा सर्वांनी. आता 2026 आला, 2026 आला, पण त्याच्याही पेक्षा 1980 साली ज्या वेळेला अंतुले साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी कोस्टल हायवे जो तयार करायला घेतला होता तो पूर्ण करा. तो पूर्ण करत नसाल तर एकनाथराव शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 2023 साली आज त्या ठिकाणी आमचा ग्रीनफील्ड रोडची घोषणा केली. मी त्याची संपूर्ण माहिती घेतली परवांच्या अर्थसंकल्पानंतर. त्याला त्यांनी प्रशासकीय मान्यता सुद्धा दिलेली आहे. पण परवांच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 16 ते 17 रस्त्याची उल्लेख केला. राज्यात जिथे नको पाहिजे त्या रस्त्यांचा पण उल्लेख केला. अनेक ठिकाणी ग्रीनफील्ड रस्ते बांधतो म्हणून उल्लेख केला. पण माझ्या कोकणातल्या मुंबई गोव्याचा सुद्धा उल्लेख नाही, कोस्टल हायवेचा सुद्धा उल्लेख नाही आणि त्या ग्रीनफील्डचा सुद्धा उल्लेख नाही. तुम्ही सगळे मंत्रिमंडळामध्ये तरुण सहकारी मंत्री बसलेले आहात. तुम्ही हे विषय समजून घ्या आणि हे विषय लावून धरा. काही कोण चुकीचं करत नाही, जो तो आपापल्या भागाकरता संघर्ष करतच असतो. आपण देखील केला पाहिजे. आपण काय सरकारच्या विरोधात होतो म्हणून अशातला भाग नाही. सगळ्याच गोष्टी काय सरकारला मम म्हणायची काय गरज नाही. आम्हाला स्वतंत्र काही विचार आहेत की नाही, आमच्या भागाचे काय स्वप्न आहेत की नाही, आमच्या भागाच्या काय मागण्या आहेत की नाही. आणि मी हे तुम्हाला सांगतो अशातला भाग नाही. हे दादा साक्षीदार आहेत. मी जेव्हा होतो मंत्रिमंडळात तेव्हा काय करायचो तर दादांना माहिती आहे. असं काही नाहीये सरकारमध्ये असलो म्हणून सगळंच सरकारला मम म्हणायचं काही गरज नाही. आणि म्हणून त्याचा तुम्ही सर्वांनी पाठपुरावा करा. पर्शिनेट मच्छीमारांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार. मी मत्स्य विकास मंत्र्यांना सांगतो, आपण कोकणातले आहात. खरं तर आज संपूर्ण समुद्रकिनारची वस्ती संपूर्ण धोक्यामध्ये येते, तुम्हाला माहिती आहे. संरक्षण भिंतीची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे, हेही तुम्हाला माहिती आहे का, मी सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्याकरता स्वतंत्र निधी तुम्हाला उपलब्ध करावा लागेल. पण एक गोष्ट तुम्ही करा, मी हे मागेही तुम्हाला सांगितलं होतं पण आज विस्तारानं सांगण्याची संधी आहे. प्रश्नोत्तरामध्ये ते सांगता येत नाही. मला थोडे दिवसाकरता कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पहिला मी राज्यमंत्री होतो, नंतर पक्षाचा अध्यक्ष झालो. थोड्या दिवसाकरता मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि त्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये दादा मी असा विचार करतो की कालावधी थोडा आहे. खरं तर तो आणखीन थोडा झाला, कारण नंतर आमच्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. माहिती असेल तुम्हाला. फार कमी दिवस मिळाले मला, 47-48 दिवस फक्त मिळाले. तसा 3-4 महिने होतो पण सरकार बरखास्त झालं. आणि म्हणून माझ्याकडे त्यावेळेला कामगार खातं होतं आणि म्हणून त्यावेळेला मी असा विचार केला की आपल्याला थोडी संधी मिळाली, आपण आपल्या कोकणाकरता काय करायचं, काहीतरी केलं पाहिजे कोकणाकरता. तुम्ही ऐकून ठेवा हे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि मी सांगितलं की माझ्या हातून असं काहीतरी काम झालं पाहिजे की माझ्या कोकणाला दीर्घकालीन त्याचा फायदा घेता आला पाहिजे, असं काहीतरी काम करा. त्यांनी मला विचारलं तुमच्या मनामध्ये काय आहे. माझ्या मनामध्ये म्हटलं मच्छीमारांकरता, मनीषाताई, मच्छीमारांकरता काहीतरी केलं पाहिजे. हा मच्छीमार जन्माला पाण्यातच येतो, हा मच्छीमार लहानाचा मोठा पाण्यातच होतो, हा मच्छीमार सगळं तारुण्य पाण्यातच घालवतो लाटांबरोबर झगडण्यामध्ये आणि याचा शेवट सुद्धा त्याच ठिकाणी होतो. अशा मच्छीमाराकरता जोपर्यंत त्याच्या दंडात ताकद आहे, बळ आहे, तोपर्यंत तो लाटाशी सामना करतो. पण ज्या दिवशी त्याचं दंडातलं बळ कमी होतं त्या दिवशी मात्र त्याची इतकी वाईट परिस्थिती असते. आणि म्हणून याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आम्ही चर्चा केली आणि माथाडी कामगारांच्या धर्तीवर मच्छीमार बोर्ड स्थापन केलं. त्याच्या अगोदर सरकारनं कैलासवासी गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळ जाहीर केलं. बजेटच्या भाषणामध्ये अनेक वेळाचा उल्लेख झाला पण ते झालं नाही. पण मी हे केलं आणि स्पष्ट सांगतो आज की मी अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की हे कॅबिनेट समोर जाता कामा नये. हे जर कॅबिनेट समोर मान्यतेला गेलं तर ह्याला काय मान्यता मिळणार नाही. आणि म्हणून कॅबिनेटच्या समोर न जाता काहीतरी आपण शक्कल लढवूया. योगेशजी, आम्ही कॅबिनेटच्या समोर न जाता अधिकाऱ्याने ते महामंडळ स्थापन केलं. आजही जा वाडी बंदरला, तिथे भाजीपाला मार्केटची इमारत आहे. आपण तिथं कुठेही मुंबईमध्ये मच्छीमारांकरता स्वतःची जागा नाही योगेशजी, तिथं त्या नवीन इमारतीमध्ये त्यांना जागा दिली. तिथं त्यांचं ऑफिस तयार केलं. काय केलं आपण, तिथं स्वतंत्र स्टाफ तयार केला आणि स्टाफ तयार करून या मच्छीवर परदेशातनं येणारा सुद्धा मच्छी, ती बासा बिसा ही काही जी मच्छी आहे 5 स्टार हॉटेलला येते, ती बाहेरची येणारी मच्छी आहे, तिच्यावर टॅक्स बसवला आपण. याच्यातून दक्षिण भारतातून येणारी रहू, कटला बिटला परेळमध्ये येते मच्छी सगळी, त्याच्यावर आपण टॅक्स बसवला.
आणि इथली मच्छी सुद्धा विकत असताना त्याचं एकत्रित कलेक्शन करून माथाडी कामगारांप्रमाणे मच्छीमार बांधवांना सरकारने पैसे द्यावेत अशा प्रकारचा तो आपण कायदा केला आणि तो अंमलात आणला. आपण त्यांना तसे पगार द्यायला सुरुवात केली. ज्या वेळेला पावसाळी मच्छीमारी बंद होते त्यावेळेला त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन नसतं, त्यावेळेला सुद्धा त्यांना ते पगार झाला पाहिजे अशा पद्धतीची ती कायद्यामध्ये तरतूद केली आहे नितेशजी. आणि आपण ते मंडळ स्थापन केलंय. एकदा ते सगळं काढून बघा, पाहिजे तर आम्हाला मदतीला बोलवा. ते जरी मंडळ तुम्ही स्थापन केलं कोकणाकरता तरी खूप मोठं काम तुम्ही तुमच्या हातून झाल्यासारखं होईल, कारण त्या बिचारांना खूप मोठा आधार मिळेल, खूप मोठा आधार मिळेल. आणि हे सगळं पाहिजे तर रेकॉर्ड माझ्याकडे आहे, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, पण तुम्हाला डिपार्टमेंटला मिळेल, माझी काही गरज आहे असातला भाग नाही. पण नसेल तर हे रेकॉर्ड सगळं माझ्याकडे आहे. दुसरी गोष्ट काय झालं, मच्छीमारांच्या घराच्या खालच्या जमिनी ह्या मच्छीमारांच्या नावावरच नाही, पिढ्यानपिढ्या ते तिथं राहतात पण त्यांच्या नावावर नाही. त्यांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स घेतला जातो पण त्यांचा हक्क नाही. त्यांना जर बँकेतून कर्ज घ्यायचं असेल तर स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे नसल्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना बँका कर्ज देत नाही. आज सरकारच्या धोरणामुळे तुमच्या आमच्या मुलांना शिक्षणाकरता बँक विदाऊट इंटरेस्ट लोन देते, त्यांच्या मुलांना देत नव्हती. आणि म्हणून त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्या याच्याकरता अध्यक्ष महोदय आपण त्यावेळेला मंत्री झाल्यानंतर आदरणीय पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते, बीकेसी मध्ये आपण एक ठिकाणी तिथं संपूर्ण देशातला फेस्टिवल तिथं भरवला आणि त्यातून आपण निर्णय करून घेतला. आता त्यांच्या घराखालच्या जमिनी हळूहळू त्यांच्या नावावर व्हायला लागल्या आहेत. मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करतोय. ठाण्यामध्ये आणि रायगडपर्यंत बऱ्यापैकी लोकांच्या नावावर जमिनी झाल्यात. माझी तुम्हाला विनंती आहे की रिव्ह्यू घ्या आणि एकदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सगळ्यांच्या नावावर ह्या जमिनी होऊन जाऊया. त्यांचं आता कुटुंब वाढलंय, काही ठिकाणी गावठानं एक्वायर करा, त्या गावठानं त्यांच्या नावावर करा, कारण शेवटी त्यांना मच्छीमारी करायची असल्यामुळे दिवसभर ते काम खाली समुद्रातच करतील, खाडीतच करतील, पण रात्री झोपण्याकरता बायका मुलांसह कुठेतरी गावठाण असेल तिथं त्यांची व्यवस्था होईल. कारण ह्या सगळ्या खारवी समाजाच्या घराच्या समोर साधं तुळशी वृंदावन सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, जागाच नाही. आणि म्हणून याच्याकरता आपण गेले कित्येक वर्ष संघर्ष करतोय, त्याचाही आपण विचार करावा अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि महत्वाचा विषय, हे सगळं आपण बोललो, हे सगळं मुख्यमंत्र्यांनी बोलले, पण याच्याकरता राबवणं म्हणून एक नोडल एजन्सी म्हणून कोणतरी एक खिडकी योजना असावी म्हणून एक IAS दर्जाचा ऑफिसर या ठिकाणी या सगळ्या योजना राबवण्याकरता त्यांची अंमलबजावणी करता कोणतरी एक जबाबदार, कारण 1796 खात्याशी संबंधित आहेत आणि म्हणून एक कोणतरी जबाबदार पाहिजे. हे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी मागणी केली, मला त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी त्याच्याकरता स्वतंत्र IAS दर्जाचा अधिकारी कोकण भवनमध्ये या घोषणांची पूर्तता करण्याकरता नेमला होता. त्याच्यामध्ये गॅप पडले, ते आपण ठिकाणी सुरुवात करावी. सांगण्यासारखे अनेक गोष्टी आहेत. कोकणामध्ये नैसर्गिक स्थळं अधिक आहेत, कोकणाला खूप मोठा इतिहास आहे, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, वाचक आहेत, शूर आहेत, वीर आहेत. पहिले भारतरत्न 3 पुरस्कार मिळणारे आपल्या कोकणामध्येच आहेत, नंतरचा पुरस्कार मिळाले आपल्या कोकणामध्येच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आपल्या कोकणातच आहे, लोकमान्य टिळकांचं घर आपल्या कोकणातच आहे, झाशीबाईचं घर आपल्या कोकण, राणीचं घर आपल्या कोकणामध्येच आहे, दादासाहेब मावळणकरांचं घर आपल्या कोकणामध्येच आहे. या विदा सावरकरांचं खरं ते नाशिकला आहे, परंतु ते आमच्याकडे होते. सावरकर आहेत. अनंत कानेरे ज्यांनी आपल्या इंग्रजी कपड्यांची होळी करून ते माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या सुद्धा ग्वागरच्या आहेत. सगळा ठेवा आपल्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये मी आता काय वेळ काढू इच्छित नाही. ती सिंधुरत्न तेवढी योजना त्या ठिकाणी आणावी अशा प्रकारची विनंती करतो. आदित्यजी ठाकरेंनी 20 शाख ही एक योजना आणली होती. ती योजना काय ती मी आत्ताच समजून घेतली. ती योजना लोकांना रोजगार देणारी योजना आहे. ती जर आपल्याला पुनर्जीवित करता आली तर आपण करावी. फिशरीज बोर्डाबद्दल बोललो, घराखालच्या याच्याबद्दल बोललो. शेवटी कोकण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची आपली राजधानी असलेली आपले कोकण आहोत आणि त्या कोकणाचे आपण सगळे वारसदार आहोत. आणि म्हणून पक्ष नाही, राजकारण नाही. मी काल योगेशना पण बोललो, इथं बोलवलं, त्या अरेतुरे करून बोललं, कारण आता इथं यावं जावं बोलतोय, मंत्री म्हणून बोलतोय. त्यांना मी सांगितलं आम्ही भांडत राहू,
राजकारण करत राहू, ते काय आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे, ते चुकायचं नाही. पण तुम्हाला कोकणाच्या विकासामध्ये कुठे ते भर टाकता येत असेल तर दादा टाका. तुम्हाला हे सांगायची गरजच नाही, कारण तुमचा स्वभावच तर मला माहिती आहे. तुमच्या मनामध्ये हो हो मी सांगितलं ना ते. त्यांनीही सांगितलं की बरोबर आहे. कसं आहे की शेवटी तुमचे वडील आणि आमचे वडील, आम्ही हे भांडणं वेगळं, पण तुम्ही नेहमी भांडणं वेगळं असता का म्हणे. शेवटी आम्ही तुम्हाला मार्गदर्शक स्वरूपात म्हणा किंवा अधिकारवाणीनं 2 वाक्य आम्ही सांगतो, तो अधिकार असायलाच पाहिजे. माझ्या मुलांनी तुमच्या वडिलांबद्दल बोलणं हे कदापि होणार नाही, कदापि होणार नाही. माझ्या पोरांनी नाही बोलता कामा. आपण काहीतरी बोलू, पण ते ठीक आहे, त्याच्याशी काय हा विषय आता नाही. पण विकासाकरता तुम्ही तुमचं योगदान द्या, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. तुम्ही सांगाल तिथे तुम्हाला मी निश्चितपणे मदत करतो. अध्यक्ष महोदय, आपण या प्रस्तावाला या आपल्या पक्षाच्या वतीने सुरुवात केलीत म्हणून मी बोलायला उभा राहिलो, नपेक्षा मी जाणार होतो.